फर्मेंट झालं आहे. आता तुम्ही म्हणाल स्नेहा उन्हाळा आहे, उन्हाळ्यात प्रत्येकाचंच बॅटर खूप मस्तपैकी जे आहे फर्मेंट होतं, माहीत आहे मला, पण तरी दाखवते आहे. सो आज बनते आहे आमच्याकडे इडली आणि उत्तप्पम नाही, उत्तप्पम सायंकाळी बनवायचा बेत आहे. आता बनणार आहे अप्पे. सो अप्पे बनवताना मी मिक्स डाळी जी आहे वापरत असते. खूप टेस्टी बनतात आणि हेल्दी तर मग विचारायचं कामच नाही. पुन्हा त्यामध्ये भाज्याही भरपूर जातात. आता आज जरा कमी आहेत कारण आता उन्हाळा चालला आहे, बऱ्याचशा भाज्या मिळतही नाहीत. सो म्हणून आज मस्त निवांत चाललंय सर्व. भरपूर दिवसानंतर मस्त असं निवांत फील होतंय, माहिती आहे का. आणि त्यामुळे आज मस्त बेत आहे इडली सांबारचा आणि सोबतच अप्प्यांचा. सो अप्प्यांची चटणी जी आहे माझी बनवून तयार आहे. अप्पे कसे गरम गरम खायला छान लागतात म्हणून ते वेळेवरच बनवेल. इथे सांबार बनलाय माझा आणि इडलीसाठी आता पाणी गरम करायला ठेवलंय मी. त्यामध्ये किडा आहे बहुतेक, पण माहित नाही. त्यामध्ये लाल मुंगी दिसली मला एक, म्हणून ते पाणी फेकून दिलंय मी. आता लाल मुंग्या इतक्या त्रास देत आहेत ना, जिथे तिथे नुसते त्याच दिसत आहेत. घरात येऊनच जरी काही सांडलेलं असलं ना खरकट, त्यावर इतक्या लाल मुंग्या येऊन बसतात की काय सांगू. त्यामुळे घर म्हणजे स्वच्छच असलं पाहिजे. खरकट तर थोडंसंही सांडायला जमत नाही. सो चला, सांबार बनलाय आणि आता उन्हाळ्याचं एक बरं असतं बघा, फर्मेंटेशनचं काही टेन्शन नसतं. मस्त फर्मेंट झालंय माझं बॅटर. हाय, नमस्कार, मी स्नेहा पोगटे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो चला, छान फर्मेंट झालंय. पाणी तापायचं आहे, थोडं पाणी छान गरम झालं की लगेच इडली लावून देते मी. फर्मेंट व्यवस्थित झालेलं असलं ना की मग त्यामध्ये सोडा वगैरे काहीही घालायची गरज नसते. माहीत आहे का, ठरलं होतं आधी अप्पे बनवायचे, पण पिहूला इतकी घाई लागलेली, मम्मा खूप भूक लागली, पहिले इडली बनव, अप्पे नंतर बनव, अशी काहीशी नाटकं चाललेली. आणि इकडे मी इडली बनवली आणि त्याने कुल्फी खायला घेतली. खरंच कधी कधी मुलं खूप त्रासून सोडतात. नको रे ठेवून दे रे म्हणून दमले मी, पण त्याने तरी ती कुल्फी पूर्ण खाल्ली. आणि त्यामुळे आता त्याचं चाललंय की मला आत्ताच जेवायचं नाही मम्मा, मी अर्ध्या तासाने जेवू का, असं तसं. आणि इतकं छोटूसा चेहरा करतो ना की मला दया येते. असं वाटते जाऊ दे बाबा, ठीक आहे, तुला जेवायचं तेव्हा जेव. पण इडली बघा माझी काय मस्त बनली होती, छान सॉफ्ट स्पॉन्जी आणि मस्त. आम्हाला ना माहीत नाही का, आम्ही तिघं मायलेकं तर दररोज इडली दिली ना तरी खातो आम्ही, इतकी आवडते आम्हाला. चला आता पटपट जे आहे सर्व करते. माझ्या आरूला पहिले जेवायला देते. पिऊला वेळ आहे पण आरूला मात्र भूक लागली. माहिती आहे का, इतकी जास्त भूक लागलेली मला. प्रत्येकाला सर्व करता गरम गरम देता असं वाटत होतं कधी एकदाच मी जेवायला घेते, ब्रेकफास्ट करायला घेते. सो ब्रेकफास्ट रेडी आहे. आता मस्त ब्रेकफास्ट करते आणि नंतर तुम्हाला भेटते. आरोहीचे पप्पा बाहेर गेलेले होते, त्यामुळे ते आल्यावर आता मी अप्पे बनवायला सुरुवात केलेली आहे. बघा, स्वयंपाक करताना ना खूप छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या जर लक्ष देऊन किंवा मन लावून केल्यात ना आपण, तर आपले पदार्थ कधी बिघडत नाहीत किंवा छान बनतात. आधी अप्प्यांच्या बाबतीत माझं काय व्हायचं माहीत आहे का, मधातले 3 अप्पे तर जळूनच जायचे. पण आता मी काय करते, म्हणजे अप्पे बनवायला ठेवताना ना आधी म्हणजे बॅक साईडनं जी आहे सुरुवात करते आणि मधलं जे आहे ते लास्टमध्ये टाकते आणि काढताना आधी मधले काढते आणि साईडचे जे आहे ते नंतर काढते. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत पण त्यामुळे खरंच म्हणजे खूप फरक पडतो बरं का. चला आता अप्पे इथे मी उलटून दिले, जास्त नाही 2-1 मिनटात अप्पे अगदी व्यवस्थित बनतात. चला आता पटपट आरोहीच्या पप्पांना जेवायला देते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. इतकी गरमी होते आणि थोड्या वेळ गॅसजवळ काम केलं ना की मग असं वाटतं की पुन्हा किचनमध्ये पायच टाकू की नको. आता इथे हॉलमध्ये निवांत बसले होते, पण आरोही कशाची निवांत बसू देते.
सो तिचं चाललेलं मम्मा दे तुझी आज मी हेअरस्टाईल बनवून देते वगैरे वगैरे. काही नाही, थोड्या वेळाआधी मी तिचे वेण्या घातल्यात, तिला प्रचंड त्रास झाला. आता तिची केस ना करली आहेत बघा, खूप जास्त करली आहेत. करली केस फ्रिझी असतात, त्यात ती तिच्या केसांची काळजी घेत नाही. आता माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं तर मी करतेच, त्यापेक्षा जास्तीचं ती करूही देत नाही. त्यामुळे तिचे केस बऱ्यापैकी फ्रिझी आहेत आणि विंचरताना ते दुखतातच दुखतात. थोड्या वेळापूर्वीच मी तिच्या वेण्या घालून दिल्या, तेव्हा मोठं रामायण महाभारत आमच्या घरात झालं. इतकी चिडते ना, आणि तिचं म्हणणं असतं तू जाणून बुजून माझी केस दुखवते मम्मा, असं तसं. पण आता तिला काय सांगू, तिचं एक केस ओढला गेला तर मला किती त्रास होतो. पण आता केसच असे आहेत तर माझेही हात टेकतात. पण तिचा तर काही माझ्यावर विश्वास नाही. तिला असं वाटतं का मी जाणून बुजून केस दुखवते, आणि म्हणून जे आहे तिचं म्हणणं होतं की तू माझी केस फार दुखवते, आता माझी मीच वेणी घालणार आणि त्यासाठी मी प्रॅक्टिस करणार. रिवेंज घेणं चाललंय माहिती आहे का. माझे केस गुंतलेले नाहीत कारण माझे केस प्रचंड सिल्की आहेत, तरी सुद्धा दुखवणं चाललंय. दुखत आहेत का? मग अजून दुखावं लागेल. तिनेच बळजबरीने माझ्या वेण्या घालून दिल्या आणि तीच माझ्यावर बघा किती हसत होती. आणि तिला सोबतीला तिचे पप्पाही काही कमी नव्हते, तेही भरपूर हसत होते आणि पिहू तर त्याहून जास्त. पण चला, पहिल्याच प्रयत्नात आरूने खरंच बऱ्यापैकी वेण्या घातल्या, याचा आनंद मात्र मला आहे. आणि मी ना म्हणजे वेण्या बघत होते तेवढ्यात मला ना आवाज आल्यासारखा झाला. किचनमध्ये येऊन बघते तर काय, एक माकड मस्त येऊन बसलेलं आणि माझी विंडो पण अर्धी ओपन होती. बरं झालं बाबा आतमध्ये आलं नाही. सो त्यांना जरा खायला दिलं. आणि प्लीज तुमच्या आजूबाजूला असे प्राणी येत असतील ना तर प्लीज त्यांना थोडं तरी खायला घाला, कारण आता प्रचंड ऊन आहे. झाडांना फळं इवन पानंसुद्धा नाहीत त्यांना खायला. सो त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची थोडीफार का होईना आपापल्या परीने सोय करत जावा. म्हणजे मी तरी जर माझ्या खिडकीत कोणताही पक्षी किंवा प्राणी येऊन बसला, प्राणी मीन्स फक्त माकडच येतं, सो त्यांना भरपेट जेवण देते. आत्ताही त्याला मी 2 पोळ्या दिल्यात आणि त्यानंतर लगेच जे आहे माझ्या कामाला लागले. आज भाजीपाला घेऊन आले होते आरोहीचे पप्पा, सो तोच मी निवडला आणि तो आता ऑर्गनाईज करून ठेवते आहे. पालेभाज्या या ऑर्गनायझरमध्ये खूप छान राहतात. तुम्ही मोकळ्याही ठेवू शकतात किंवा एखाद्या सुती कापडात जर गुंडाळून ठेवल्यात ना, मग तर त्या जशा तशा अगदी फ्रेश राहतात. आणि हे ऑर्गनायझर तुम्हाला हवे असतील तर प्रोडक्ट टॅग करते, किंवा तुम्ही ना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा, तिथे मी सर्व प्रोडक्टच्या जवळपास लिंक देत असते. तुम्हाला आठवतं का, काही दिवसापूर्वी मी मिशोवरनं फ्रीज मॅग्नेट बोलवलं होतं आणि ते होतं टू डू लिस्ट. पण ती जरा क्रॅक होती आणि भरपूर दिवस ती म्हणजे रिटर्नला टाकणं काही, एक्सचेंजला टाकणं काही झालं नाही. सो डेट निघून गेली, एक्सचेंजला टाकणं काही झालं नाही. सो डेट निघून गेली, फायनली ते मला रिटर्नला टाकावी लागली, कारण त्यानंतर ते प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक झालं. त्यानंतर मी भरपूर पुन्हा तेच सर्चिंग माझं चाललेलं. त्यानंतर त्याच प्राईजमध्ये मला हे प्रोडक्ट मिळालं आणि पुन्हा एकदा मी मिशोकडनं फसवल्या गेली. म्हणजे हे जेव्हापासून मी मिशो यूज करते आहे, हे फक्त सेकंड टाईम माझ्यासोबत झालेलं, इतक्या वर्षात कधीच झालेलं नाही. पहिलं प्रोडक्ट आलं ते जरा क्रॅक होतं आणि ते रिटर्न केलं. हे दुसरं प्रोडक्ट आलं, हे बिलकुल सही आहे, पण यासोबतचा जो पेन आहे तो मिसिंग आहे असं मला वाटलं आधी. पण त्यानंतर लगेच मी मिशो म्हणजे बघितलं, म्हटलं पुन्हा एक्सचेंजला टाकते, कारण त्या पेनाला मॅग्नेट असतं. पुन्हा एक्सचेंजला टाकते म्हटलं, पण जेव्हा मी ते प्रोडक्ट ओपन करून रिव्ह्यू वाचून वगैरे बघितले तेव्हा लक्षात आलं या प्रोडक्टसोबत पेन त्यांनी म्हणजे देणार असं सांगितलंच नव्हतं. म्हणजे हे मिशोने फसवलंच नाही म्हणता येईल, माझी चुकी होती, मी व्यवस्थित वाचलं नाही. पण प्रोडक्ट खूप छान आहे म्हणून आता काही मी हे एक्सचेंज किंवा रिटर्नला टाकत नाही. आणि खरं तर तो पेन काय 10 रुपयालाच मिळतो कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये.
फक्त प्रॉब्लेम असा की जो या सोबत मिळालेला पेन होता त्यालाही मॅग्नेट होतं, तोही फ्रीजला चिपकत होता. आता हा जो पेन येईल त्याला फ्रीज मॅग्नेट नसणार आहे ऑब्वियसली. बघेल मी, माझ्याकडे मॅग्नेट्स आहेत ते त्याला चिपकून देईल. कारण तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याकडे असतंच. म्हणजे जिथे जिथे जुगाड करायचा असतो तिथे तिथे माझं डोकं बरोबर चालतं. सो तसाच जुगाडू पेन मी तयार करेल किंवा करणारही नाही. कारण जेव्हा ते फ्रीज मॅग्नेट आलं होतं मी थोड्या वेळ फक्त लावून बघितलं, तो पेन तिथे मस्त लावून बघितला तर 10 वेळा तर पिहूचं तो पेन काढून जे आहे यावर लिहिणं वगैरे वगैरे चाललेलं होतं. सो बघते त्याला मी मॅग्नेट जे आहे त्या पेनाला जे आहे मॅग्नेट लावणारच नाही. तो पेन मी फ्रीजवर ठेवत जाईल म्हणजे पिहू नेहमी तो यूज करू शकणार नाही. चला, यालाच म्हणतात बघा सकारात्मकता. प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. खरं तर सुरुवातीला या गोष्टीवर भरपूर मला चिडचिड होत होती का पेन आला नाही, पण आता असं वाटतं बरंच झालं नाही आला. कारण तो मी अगेन यासोबत फ्रीजला चिपकवला असता आणि तो पुन्हा पिहू मग त्यासोबत खेळत बसला असता. पिहूचा या मॅग्नेटला जो त्रास असणार आहे तो होणार नाही. चला आता फ्रीजला चिपकवून बघते. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलं हे पार्सल आणि फक्त 160ला, पहिलं माझं 155ला होतं आणि हे 163ला आहे. म्हणजे जवळपास 8 रुपये मला यासाठी एक्स्ट्राचे मोजावे लागले. पण वर्थ इट आहे. हे प्रोडक्ट भरपूर युजफुल ठरणार आहे माझ्यासाठी तरी. हे मॅग्नेट इतकं व्यवस्थित चिपकतं की काय सांगू, आणि अगदी हलक्या हातानं ओढालनं तर निघतही नाही. आणि मी बोलले होते 10 रुपयाचा पेन आणावा लागेल, पण आता त्याचीही गरज नाही. पिहूचे जे स्केच पेन आहे ते इझिली यावर म्हणजे त्याने लिहिल्या जातं आणि इझिली पुसल्या पण जातं. चला, इथे 10 रुपयाचा खर्च वाचलाय माझा. आणि हो, प्रोडक्ट खरंच खूप युजफुल असणार आहे. तुम्हाला हवं असेल तर प्रोडक्ट टॅग करते, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, नक्की चेकआउट करा. लग्न कार्याच्या धावपळीत माझ्या प्लांटचं इतकं जास्त नुकसान झालं की काय सांगू तुम्हाला. अर्धे जास्त प्लांट तर सुकलेत माझे आणि स्पेशली माझं सर्वात फेवरेट स्पायडर प्लांट, त्याचंही भरपूर नुकसान झालेलं आहे. तुम्हाला दिसतंय का? थांबा जवळून दाखवते. मला खरंच कळत नाही आहे म्हणजे माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की आणखी काही आहे. आता तुम्ही मागे जो थोडासा व्हिडिओ बघितला त्यामध्ये आवाज कुठे चालला आणि व्हिडिओ कुठे चालला आहे, आणि शूट करताना ती गोष्ट लक्षात येत नाही पण एडिटिंग करताना लक्षात येतं. सो प्लीज त्या थोड्याशा म्हणजे तिथे क्लिअरिटी नाही. सो त्यासाठी व्हिडिओ थोडासाच तिथे स्किप करा किंवा इरिटेट होत नसाल तर तेवढा पाहून पण घ्या. बरं चला, बघा माझ्या स्पायडर प्लॅनची काय हालत झालेली आहे. आता जी पानं सुकलीत ना ती सर्व काढून घेते मी. काढणं गरजेचंच असतं. प्लांट केअरमधली ही एक महत्त्वाची स्टेप आहे. नाहीतर प्लांट काय करतं, आपली सर्व एनर्जी ती पानं पुन्हा पहिल्यासारखी करायच्या नादात दुसरीकडे मात्र दुर्लक्ष करतं. बरं चला, प्लांटमधली सर्व पानं काढली आणि आत्ता जायचं आहे इव्हनिंग वॉकला. माझी फ्रेंड गेलेली आहे लग्नाला आणि त्यामुळे बिचारी मी एकटीच पडली. त्यामुळे आरोहीच्या पप्पाला विनवण्या करून करून त्यांच्यासोबत इव्हनिंग वॉकला गेली. पण त्यांची स्पीड मॅच करता करता म्हणजे माझा जीव माझ्या गळ्यात आल्यासारखा झाला होता. इतके फास्ट चालतात ते की असं वाटत होतं पुन्हा मी तुमच्यासोबत कधीच येणार नाही बाबा. आणि खरंच खूप थकवाही आला होता. आल्यानंतर 10-15 मिनटं आराम केला. त्यानंतर पुन्हा तेच रात्रीच्या जेवणाची आज सुट्टी होती कारण आरोहीच्या पप्पांना अप्पेच हवे होते. सो त्यांना अप्पे करून दिले आणि मुलांसाठी इथे मी उत्तप्पम बनवते आहे. आता भरपूर भाज्या असणार आहेत त्यामुळे हे उत्तप्पम मस्त टेस्टीसोबत हेल्दीही असणार आहेत. आणि ही एक गोष्ट मला फार आवडते, एकदा का आपण इडली डोस्याचं बॅटर बनवलं की खूप वेगवेगळे पदार्थ आपण मग त्यापासून बनवू शकतो. बरं चला, आता माझा टेस्टी आणि हेल्दी असा उत्तप्पा बनवते आणि आधी सर्वांना सर्व करते. सर्वांच्या पोटात जणू काही कावडे ओरडत आहेत आणि त्या कावडे त्यांच्या थ्रू माझ्यावरही ओरडत आहे असं काहीसं मला फील होत होतं आता. सो चला, उत्तप्पे खरंच मस्त बनलेत, खूप टेस्टी बनलेत आणि दिसत आहेत तर इतके डिलिशियस आहेत की काय सांगू. माझ्या घरी ना एक मात्र चांगलं असतं, अप्पे इडली दोन्ही सोबत असले ना मग मला पोळी भाजीनं म्हणजे जो एक्स्ट्राचा तामझाम असतो तो करायची गरज पडत नाही. मुलंही म्हणजे आधी सांगतात मग इडली करशील तर 2-3 टाईम आम्हाला होईल अशीच कर. आणि मुलांची पप्पा सुद्धा आधी सांगतात बाई 1-2 टाईम
तरी अप्पे पुरतील एवढे बनव. इव्हन मी दर आठवड्याला बनवलं तरी तेच असतं त्यांना. म्हणजे मुलांना इडली अति आवडते आणि मुलांच्या पप्पांना अप्पे अति आवडतात. त्यामुळे मग मला स्वयंपाकाचं तेवढं टेन्शन नसतं. आणि थँक गॉड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का, कारण बऱ्याच बायकांना फक्त ब्रेकफास्टसाठी मग इतका तामझाम करावा लागतो. आता अप्पे इडली करणं काही सोपी नाही. म्हणजे रेसिपी तर जरी इझी असेल पण त्यानंतरची आणि त्या आधीची मेहनत भरपूर असते, भिजू घालण्यापासून तर बऱ्याचशा गोष्टी. पण आमच्याकडे तेवढं तरी टेन्शन नाही. आता खरं सांगू का, एवढीशीही भूक नव्हती. मी जेवणारच नाही माझं ठरलेलं होतं. पण वेळेवर ठरलं उत्तप्पा बनवायचा आणि उत्तप्पा बघितला आणि मला भूक लागली. खरंच मस्त बनलेत उत्तप्पे. पिऊला असं एक्स्ट्राचा कांदा टोमॅटो ह्या गोष्टी तशा तो खात नाही, पण उत्तप्पा म्हटला की त्याही गोष्टी तो खाऊन घेतो. चला आता मी माझा उत्तप्पा एन्जॉय करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा आणि हो जास्तच आवडला असेल तर मग हाईपही करा. चला उद्या भेटतेच तुम्हाला असेच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या.